पवारांची तिसरी पिढी ही संसदेमध्ये दिसणार आहे। पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार हे आता निश्चित झालंय। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। नातू राज्यसभेवर जाणार हे स्पष्ट असतानाच आजोबा शरद पवारांबाबत मात्र अद्याप महाविकास आघाडीमध्ये संभ्रम कायम आहे। दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेनेतही अनेकांची नावं चर्चेमध्ये आहेत। बघूयात। पार्थ पवार राज्यसभेत जाणार, राष्ट्रवादीचा निर्णय। शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये साशंकता। भाजपाकडून आठवले, तावडे, रहाटकरांना संधी। शिंदेंच्या शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, कुणाला उमेदवारी? अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कोण जाणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती। मात्र अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार हे राज्यसभेत जातील हे आता स्पष्ट झालंय। राष्ट्रवादीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ यांचं नाव आल्यानं त्यांना उमेदवारी देण्याबाबत भाजप श्रेष्ठी तयार होतील का याबाबत साशंकता होती। मात्र जमीन घोटाळ्याचा FIR आणि आरोपपत्रातही पार्थ यांचं नाव नाहीये। या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या खारगे समितीनंही पार्थ यांना क्लीन चिट दिल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे पार्थ यांचा राज्यसभेचा मार्ग सुकर झाल्याचं मानण्यात येत आहे। ज्येष्ठ आणि अनुभवी नेते अशी खरं तर राज्यसभेतल्या खासदारांची ओळख असते, पण इतक्या कमी वयात ऐन तारुण्यात जर पार्थ पवारांना राज्यसभेची खासदारकी दिली जात असेल आणि त्यातच जर शरद पवार हे बिनविरोध असेल किंवा महाविकास आघाडी मार्फत असेल, जर राज्यसभेत खासदार म्हणून येणार असतील तर पार्थ पवारांच्या राजकीय प्रवासातील हा मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही। तर दुसरीकडे शरद पवार यांना महाविकास आघाडीतून राज्यसभेवर पाठवण्याबाबत संभ्रम दिसतोय। सुरुवातीला शरद पवार यांच्या उमेदवारीला संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शवला होता। मात्र नंतर आदित्य ठाकरे यांनी संख्याबळानुसार हा निर्णय होईल अशी भूमिका घेत ठाकरे सेनेचा दावा केल्यानं संभ्रम निर्माण झालाय। काँग्रेसनेही सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत, कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। बघा, आता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे। राज्यसभेची जी जागा निवडणुका आहेत, मागच्या वेळेस महाविकास आघाडी म्हणून याला आम्ही सामोरं गेलो होतो। 2 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी मिळाल्या होत्या। काँग्रेसला आम्हाला संधी ही राज्यसभेत मिळावी अशी काँग्रेस पक्षाची आमची असणारी भूमिका आहे। भाजपाकडून 4 जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांची नावं चर्चेमध्ये आहेत। विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, रामदास आठवले। आता या नावांना संधी मिळते की ऐनवेळी नेहमीप्रमाणे दुसरी नावं समोर येतात हे पाहावं लागणार आहे। विनोद तावडे हे राष्ट्रीय स्तरावरचे आता भारतीय जनता पक्ष एक प्रमुख नेते असे मानले जातात। स्वतः लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव देखील उमेदवारी म्हणून त्यांनीच घोषित केलं होतं। विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत। त्याचबरोबर रामदास आठवले आपण जर पाहिलं तर हे देखील मंत्री आहेत आणि त्याचबरोबर आपण धैर्यशील पाटील देखील पाहिलं तर एक महत्वाचं नाव भारतीय जनता पक्षामध्ये आहे। त्यामुळे या 4 जणांच्या नावांची सध्या शक्यता वर्तवली जाते। शिंदेंच्या शिवसेनेला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। या जागेसाठी अनेक नेते इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे। राहुल शेवाळे, संजय निरुपम, शायना NC, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे यातील कुणाला संधी देणार हे आता पाहावं लागणार आहे।
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक राज्यसभेची जागा आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः 4 ते 5 जण इच्छुक आहेत. या सगळ्यामध्ये राहुल शेवाळे यांचं नाव आघाडीवरती आहे. शायना एनसी, संजय निरुपम हे सुद्धा इच्छुक आहेत आणि त्याच्यासोबत आनंदराव अडसूळ आणि गजानन कीर्तीकर यांची प्रचंड इच्छा आहे की त्यांना राज्यसभेवरती संधी मिळावी. जागा एक आहे मात्र इच्छुक 5, त्यामुळे नक्की कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र सध्या राहुल शेवाळे यांचं नाव आघाडीवर आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एकूण 7 जागा रिक्त होणार आहेत. संख्याबळाचा विचार करता महायुतीला 6 जागा सहज मिळण्याची शक्यता आहे. एक जागा जिंकून येण्यासाठी 37 मतांची गरज. भाजपा आणि अपक्ष मिळून 136 आमदार. शिंदेंच्या शिवसेनेकडे 56 आमदार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार. महायुतीचं एकूण संख्याबळ 232 आमदारांचं. महाविकास आघाडीकडे एकत्रित 55 आमदारांचं संख्याबळ. महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास एक जागा मिळू शकते. आता त्यावर शरद पवार यांना संधी मिळते की इतर कुणाला हे पाहावं लागणार आहे. 7च उमेदवार रिंगणामध्ये असतील तर निवडणूक बिनविरोध होईल. मात्र महायुतीनं जास्त उमेदवार दिले तर घोडाबाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रिपोर्ट पुढारी न्यूज, मुंबई.